हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसापासून मित्रासोबत बोलणं चालू होतं की भेटायचं पण टाईमच भेटत नव्हता. तर आज फायनली आम्ही मलकापूरला सर्व मित्र भेटत आहे. गाडीत पेट्रोल टाकतो आणि विनीतसोबत मी जातो मलकापूरला आणि ओजस पण तिकडे पोहोचून जाते. मग आम्ही बसतो आणि डिसाईड करतो की आज काय काय करायचं आहे. मग ते बोलणं वगैरे झाल्यावर आम्ही येऊन जातो पहिले तोत्याच्या घरी. मग तोत्या मला म्हणते की तू चाय बनव. मतलब तू बनवणार वा. मग तो म्हणते की मला येत नाही. मतलब ठीक आहे वा, मीच बनवतो. तसंही तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एक नंबर चाय बनवता येते. चाय तर एक नंबर म्हणतात. वाह क्या बात आहे, वाह क्या बात आहे असे म्हणत होते सगळे. आणि सगळ्यात जास्त तोत्याच्या दादाजीला आपला चाय आवडला होता. मग आम्ही वजन बसतो. वजन काही तुम्हाला दाखवत नाही कारण की तुम्ही घाबरून असाल. तोत्याच्या घरी कार्यक्रम होता तर आम्ही संध्याकाळच्या जाऊन इकडेच करतो. थोड्या वेळ आराम करतो. रात्री आम्हाला खायचं होतं नॉनव्हेज. मग तोत्या आम्हाला घेऊन येते त्याच्या ओळखीच्या एका रेस्टॉरंटमध्ये. बोलता बोलता चिकन हंडी येऊन जाते आणि एक नंबर मजा आली जेवण करता करता. मित्रांसोबत एकच नंबर मजा येते. जेवण एवढं ताकद झालं होती की सोडाशिवाय इलाजच नव्हता. मग आम्ही जातो सोडा प्यायसाठी. ओजसं मला तर सोडाही प्यायला जात नव्हता. तर विनीत सरजीनंच आमचा दोघांचा सोडा पिऊन टाकला. थोड्या वेळ अजून इकडे तिकडे फिरतो. मग येऊन जातो आम्ही तोत्याच्या घरी. तोत्याला म्हटलं काय झोपायची व्यवस्था तर कर. मग तोत्यानं आथरूम वगैरे टाकलं. मग टाकलं बा मस्तपैकी अंग. रात्रीला वेळ लोक गप्पा गोष्टी चालूच राहतात. मग सकाळी उठतो फ्रेश वगैरे होतो. मग तोत्याचा मला दिसते परफ्यूम. मग तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला परफ्यूम आवडते. मग लावून घेतो फसफस फसफस. ओजस पाजी बारबार म्हणत की मला माईची बरोबरचा नाश्ता खाना. मग येऊन जातो मग नाश्ता करायला. नाश्ता केल्यावर सगळे चालले जातात आपापल्या घरी. चला मग तुम्हाला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.